नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी फक्त महिलांसाठी उपयुक्त अशा किचन टिप. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. हृदयरोगाचा झटका पुरुषाच्या मानाने महिलांमध्ये जास्त येण्याची शक्यता असते, कारण बारीक सारीक गोष्टीचे अति टेन्शन घेण्याची सवय फक्त महिलांना असते. त्यामुळे आपल्या हृदयाची देखील नेहमी काळजी घ्यावी. जे घडून गेलं आहे ते स्वीकार करण्यातच शहाणपण असते. एखादा जवळचा व्यक्ती सोडून गेला असेल तर याचा धक्का देखील बऱ्याच महिलांना पचवता येत नाही. त्यामुळे देखील अति प्रमाणात टेन्शन घेतल्यामुळे हृदयरोगाचा झटका येऊ शकतो. जो जन्माला आला आहे तो एक ना एक दिवस जाणारच आहे, हे सत्य टाळता येणार नाही. एक गोष्ट माझ्या सर्व मैत्रिणींनी लक्षात ठेवा, आपण या जगात फक्त प्रवासी म्हणून जन्माला आलो आहोत. ज्याचा प्रवास संपला किंवा ज्याचे स्टेशन आले त्याला त्या स्टेशनवर उतरावेच लागते. ज्यामुळे जेवढ्या लवकर तुम्ही वास्तविक गोष्टींना स्वीकाराल तेवढं टेन्शन, ताणतणाव यापासून दूर राहाल. तर फक्त महिलांसाठी अतिशय महत्त्वाची ही टीप आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा. टीप नंबर 2. नेहमी आनंदी राहावे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमी पॉझिटिव्ह राहा. कोणतीही समस्या किंवा त्रास असेल तर आपल्या कुटुंबासोबत किंवा मैत्रिणीसोबत चर्चा करा आणि आपल्या समस्येचं समाधान करून घ्या. परंतु त्या गोष्टीवर सतत विचार करून जास्त टेन्शन घेऊ नका. यामुळे आपल्या शरीराची हानी होते किंवा आपल्या शरीराची हानी करून घेऊ नका. अतिशय महत्त्वाची टीप नंबर 3. ज्या स्त्रियांचे वजन खूप जास्त आहे त्यांनी आपल्या रोजच्या दिनचर्येमधून चहा पिणे टाळावे. त्याऐवजी ग्रीन टी किंवा कोमट पाणी प्या. यामुळे एका महिन्यातच वजन कमी होते. प्रत्येक महिलेने लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर 4. ज्या स्त्रियांची उंची कमी आहे त्यांनी कोठेही बाहेर जाताना साडी थोडी लांब घालावी आणि हाय हील्स घालावेत. यामुळे आपली उंची झाकली जाते आणि आपण चारचौघामध्ये उठून दिसतो. तर प्रत्येक उंची कमी असणाऱ्या महिलांनी ही ट्रिक्स नक्की फॉलो करा. टीप नंबर 5. जर तुमच्या ओठांचा रंग काळवंडलेला असेल तर बटरमध्ये थोडेसे केसर मिसळून रोज रात्री ओठांना लावल्याने काळे ओठ गुलाबी होण्यास मदत होईल. टीप नंबर 6. ज्या महिलांचे हिमोग्लोबिन कमी आहे त्यांनी रोज सकाळी गूळ व शेंगदाणे खावेत. तसेच आहारामध्ये बीट, सफरचंद, गाजर याचा नक्की समावेश करावा. टीप नंबर 8. ॲब्रोचे केस चमकदार आणि काळे करण्यासाठी ॲब्रोवर रोज रात्री व्हॅसलीन लावा. टीप नंबर 10. प्रेग्नन्सीमध्ये नारळ पाणीचे सेवन आवर्जून करा. यामुळे शरीरातील पाणी कमी होत नाही आणि नॉर्मल प्रसूती किंवा डिलिव्हरी होण्यास मदत होते. प्रत्येक मैत्रिणीने फॉलो करण्यासारखी खास टीप नंबर 11. पाण्यामुळे आपली त्वचा चमकदार राहते. त्यामुळे आपल्या आहारात पाण्याचं प्रमाण योग्य ठेवावं. तसेच हलके कोमट पाणी, तहान असेल तेवढेच पाणी प्यावे. यामुळे शरीरातील घाण निघून जाते आणि त्वचा यामुळे खूप जास्त चमकदार बनते. अत्यंत महत्त्वाची टीप नंबर 12. छोट्या छोट्या दुखण्याकडे देखील महिलांनी लक्ष द्यावे, कारण काही वेळा छोटे दुखणे मोठ्या आजाराचे रूप घेते. म्हणून स्वतःच्या दुखण्यावर योग्य वेळी लक्ष देऊन उपचार करून घ्यावे. तर प्रत्येक महिलेने रोजच्या जीवनामध्ये ही टीप नक्की लक्षात ठेवा. टीप नंबर 13. मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी कुठल्याही मेडिसिनचा वापर करू नये. यामुळे शरीरावर साईड इफेक्ट होतात. तसेच मासिक पाळी यामुळे इरेग्युलर देखील होते. टीप नंबर 14. महिलांना गरोदरपणात पोटावर खाज येत असेल तर कापूर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण पोटावर लावा. अत्यंत खास टीप नंबर 15. नेहमी सुंदर व प्रेझेंटेबल दिसायचे असेल तर महिन्यातून एक वेळेस वॅक्स
फेशियल, स्क्रब, मॅनिक्युअर, पेडिक्युअर करावे. आठवड्यातून 2 वेळेस फेस पॅक लावावे. यामुळे तुमची स्किन कधीच टॅन होणार नाही आणि तुम्ही गोरे, सुंदर, प्रेझेंटेबल दिसाल. तर प्रत्येक महिलेने सुंदर प्रेझेंटेबल दिसण्यासाठी ही ट्रिक्स नक्की फॉलो करा व टीप आवडली असेल तर लाईक करा. टिप नंबर 17. अतिरिक्त प्रमाणात मेकअपचे प्रोडक्ट वापरल्याने किंवा याचा अतिवापर केल्यास कॅन्सरसारखे आजार देखील होऊ शकतात. टिप नंबर 17. महिलांना पिरियडमध्ये जास्त ब्लिडिंग होण्याची समस्या असल्यास त्यांनी केळी दुधात मिसळून काही दिवस खावीत. यामुळे काही दिवसातच या समस्येपासून तुम्हाला फायदा होईल. फक्त महिलांसाठी उपयुक्त अशा टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा व हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा.